सॉलिड स्टेट लेसन नंबर 10. या अगोदरचे सगळे छोटे मोठे व्हिडिओ या प्रकरणावरचे तुमचे आता अभ्यास होऊन झाले असतील. या पार्टच्या नोट्स ऑलरेडी मी तुम्हाला पाठवलेले आहेत. आज आपण जो पॉइंट घेणार आहोत तो आहे पॅकिंग इफिशियन्सी. कोणता? पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक सेल आणि बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल. म्हणजे थोडक्यात असे मेटल असतील की ज्याच्यामध्ये सिंपल क्यूबिक अरेंजमेंट आहे किंवा बॉडी सेंटर्ड क्यूबिक अरेंजमेंट आहे, तर याची पॅकिंग इफिशियन्सी काय आहे, तर त्याचा विचार आपल्याला आता या दोन पॉइंटमध्ये करायचा आहे. फेस सेंटर्ड क्यूबिक सेल जी आपण घेतलेली आहे तर त्याचं मात्र तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे, त्यामुळे ते काही आपण घेणार नाही. पण दोन युनिट सेल किंवा ते क्रिस्टल लॅटिस जे असतील तर त्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी किती आणि ओपन स्पेस किती हे आपल्याला आता काढायचं आहे. या अगोदर मी तसं सांगितलंय तुम्हाला की नेमकं काय काढायचंय आपल्याला. पहा आता हे मॉडेल आठवतात तुम्हाला, बरोबर आहे. ही आपली सिंपल क्यूबिक सेल, हे मधात पार्टिकल आला म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल, आणि हे प्रत्येक फेसच्या मध्यभागी एक आहे म्हणजे फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. ही एका पार्टिकल पासूनच तयार झालेली आहे. म्हणजे ॲक्च्युली हे 8 पार्टिकल जरी असेल तर प्रत्येक पार्टिकल 8 कॉर्नर सोबत कॉन्ट्रीब्यूट झालेला असतो. एका कॉर्नरला 1/8 पार्ट येतो. म्हणजे एका युनिट सेलमध्ये फक्त किती पार्टिकल आहेत? ओरिजिनली एकच आहे. इथे किती? 2 आणि इथे किती? 4. बरोबर आहे. आता ही युनिट सेल जेव्हा 3 डायमेन्शनमध्ये येते तेव्हा हे असं क्रिस्टल लॅटिस तयार होतं. बरोबर आहे की? हा कोण झाला मग? क्रिस्टल लॅटिस. मग हे पार्टिकल एकत्र आल्यानंतर बघायच्यात तुम्हाला ओपन स्पेस दिसतो, नाही का? ओपन स्पेस, आणि जो दिसत नाही तो झाला स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल. म्हणजे आता आपल्याला दोन्ही काढता येतं की समजा हे सिंपल क्यूबिक सेल अरेंजमेंट आहे. असा एखादा एलिमेंट आहे पोलोनियम. मग पोलोनियमचे हे पार्टिकल आहेत. मग काय होईल आता? इथे समजा हा व्हॉल्यूम 100 आहे असं गृहीत धरा. 100 कोणतं युनिट असो. मग 100 पैकी पार्टिकलनं जागा किती व्यापली ते आपल्याला काढायचं. 100 पैकी किती पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे आपल्याला. मग 100 जर असेल समजा, 100 पैकी ही जागा व्यापली किती, त्याला म्हणायचं पॅकिंग इफिशियन्सी. आणि जी मोकळी जागा असेल त्याला काय म्हणायचं? ओपन स्पेस. असं असेल जरी आपल्याला ते डोळ्याने दिसत नाही तरी लहान लहान पार्टिकल जवळ आल्यानंतर असंच चित्र तिथं पण असेल. मग 100 पैकी किती पर्सेंटेज पार्टिकलनं जागा व्यापलेली आहे याला काय म्हणायचं? पॅकिंग इफिशियन्सी. बरोबर आहे. आणि 1 मधून जेव्हा तुम्ही म्हणता 1 पैकी किती, तेव्हा त्याला ते पॅकिंग फ्रॅक्शन म्हणतात. 1चा फ्रॅक्शन. आणि ते 100 पैकी नेलं तर ते पर्सेंटेज तयार होतं. म्हणजे जवळपास हे सारखंच आहे. पॅकिंग इफिशियन्सी आणि पॅकिंग फ्रॅक्शन. फ्रॅक्शन 1 पैकी काढतो आणि जेव्हा तेच आकडा आपण 100 पैकी काढतो तेव्हा ते झालं पॅकिंग इफिशियन्सी. मग आता पॅकिंग इफिशियन्सीची व्याख्या काय करता येईल आपल्याला? पहा बरं. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे इट इज द पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द particles in a crystalline solid is known as a packing efficiency. पुन्हा पहा काय म्हटलं आपण? इट इज द पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन ए क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पार्टिकलनी व्यापलेली जागा, त्याचं पर्सेंटेज 100 पैकी किती जागा व्यापलेली आहे त्याला काय म्हटलं आपण? पॅकिंग इफिशियन्सी. आता ही पॅकिंग इफिशियन्सी बघा, सिंपल क्यूबिक सेल असेल तर वेगळी येते, बॉडी सेंटर्ड असेल तर वेगळी येते, आणि फेस सेंटर्ड असेल तर वेगळी येते. मग याचा ओपन स्पेस पण काढता येतो. स्पेस ऑक्युपाइड जो आहे तो काढा अगोदर. 100 मधून तो वजा करा, तो शिल्लक काय राहील? मग ओपन स्पेस राहील. जेवढा ओपन स्पेस जास्त तेवढा तो एलिमेंट, मूलद्रव्य, तो पदार्थ सॉफ्ट असतो. आणि ओपन स्पेस कमी कमी होत गेला म्हणजे कॉम्पॅक्टनेस वाढत गेलं
तर तो पदार्थ हार्ड बनत चालतो. म्हणजे या तिघांमध्ये हे सगळ्यात हार्ड, त्याच्या खालोखाली आणि सगळ्यात सॉफ्ट मेटल राहील. मग आता पॅकिंग इफिशियन्सीची कल्पना तुमच्या लक्षात आलेली आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर हे जवळजवळ 52.37 किंवा 4 घेतलं तरी चालेल, काढायचं आहे आपल्याला ते. आता इथे स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन पर्सेंटेज काढलं तर 100 पैकी साधारणतः इथे किती 52.37% हा स्पेस ऑक्युपाइड आहे. 100 मधून वजा करा, तो झाला ओपन स्पेस. मग हा अंक मी कुठून आणला, कसा काढला, तुम्हालाही काढता येतो तो. म्हणजे हे असं बनवाबनवी नाही, तो आपण आता पद्धतशीर फॉर्म्युले वापरून त्यांना काढून दाखवू. तेच शिकायचं आहे आपल्याला. इथे जर तुम्ही आले तर इथे 68% स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल राहील आणि 32% इथे ओपन स्पेस राहील. तो कसा काढला ते आपल्याला शिकायचं आहे आता या पुढच्या लेसनमध्ये. आणि इथे मात्र हा 26% ओपन स्पेस आहे. म्हणजे 74% इथे तुमचा आता स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल आहे. अर्थात हा अभ्यासक्रमातून वगळला तिसरं डेरिव्हेशन, हे दोनच तुमच्या अभ्यासक्रमात आहेत. हे आपल्याला आता नेमकं या पुढच्या 2 लेसनमध्ये घ्यायचे आहेत, 10व्या आणि 11व्यामध्ये. मग काय घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं ना आता, की सिंपल क्युबिक सेल असेल तर तिथे पार्टिकल जागा किती व्यापतो पर्सेंटेजमध्ये, ती झाली पॅकिंग इफिशियन्सी. 100 मधून वजा करा, तो झाला ओपन स्पेस, वाईड स्पेस, एम्प्टी स्पेस, इंटरस्टिशियल स्पेस, आणखी इतके नाव आहे त्याला. ओपन स्पेस म्हटलं तरी चालतं, एम्प्टी स्पेस म्हटलं चालेल, व्हॅकंट स्पेस म्हटलं तरी चालेल, किंवा इंटरस्टिशियल यातली जी ओपन जागा आहे ती इंटरस्टिशियल साईट स्पेस असं म्हटलं तरी चालतं. हा आता आपला पुढच्या 2 एपिसोडचा किंवा लेसनचा एम शिकायचं आहे आपल्याला, ते चालेल. मग आता पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला शिकायचं आहे अगोदर. पॅकिंग इफिशियन्सी मग आता पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, इट इज द स्पेस, पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन ए क्रिस्टलाइन सॉलिड. मॅथमॅटिकली याचा फॉर्म्युला कसा काढतात ते सांगतो मी तुम्हाला पुढे. याचा फॉर्म्युलाही पाठच करून टाका बेटर वे, म्हणजे हे कोरिलेशन काढता येतो आपल्याला. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, आता आपण एका युनिट सेलचा जर विचार केला तर तीच युनिट सेल पूर्ण 3 डायमेन्शनला रिपीट होत जाते. मग एका युनिट सेल मधला तुम्ही ओपन स्पेस काढा, स्पेस ऑक्युपाइड काढा, तो संपूर्ण मेटलचा राहील. एका युनिट सेलचे जे आकडे असतील ते तिन्ही बाजूला रिपीट होत गेले. म्हणजे आपल्याला संपूर्ण क्रिस्टलचा विचार करायचा नाही, एका युनिट सेलचा विचार करा. युनिट सेल मध्ये जे पर्सेंटेज राहील ते संपूर्ण मेटल मध्ये पण आपल्याला दिसून येईल, बरोबर आहे. मग आता पॅकिंग इफिशियन्सी साठी एक फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स in the unit cell divided by volume of the unit cell, volume of the unit cell, आणि याला मल्टिप्लाइड बाय 100 पर्सेंटेज काढायचं आहे तुम्हाला. हा फॉर्म्युला पाठच करून ठेवा. आता काय आहे पॅकिंग इफिशियन्सी, डेफिनेशन तर माहिती झाली आपल्याला. काय, it is the percentage of space occupied by the particles in the crystalline solid. ही झाली डेफिनेशन. आता पॅकिंग इफिशियन्सी काढायची आपल्याला. मग काय करणार आपण, युनिट सेलचं कॅल्क्युलेशन का संपूर्ण सॉलिड साठी ते लागू होईल, नाही का. मग काय फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन द युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये पार्टिकलनी किती जागा व्यापली ते काढू आपण अगोदर. आणि व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल त्याला भागीला केला आपण, भागीला व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. उत्तर तुमचं 100 मधून किती हे आपल्याला उत्तर मिळेल. मग हा फॉर्म्युला तुम्ही एकदा लक्षात ठेवा, करा मनन करा त्याचं. काय आहे पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे मॅथमॅटिकली व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन द युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100.
हा फॉर्म्युला कसा आला ते मी सांगतो तुम्हाला डेरिव्हेशन मध्ये, पण बेस्ट वे हे सोपं आहे, एकदा पाठ केलं की जायचं, इकडे कोरिलेशन नाही समजलं तरी चालतं. मग हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा आणि आता आपल्याला 2 युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. ठीक आहे. मग पॅकिंग इफिशियन्सी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन द युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. दोघांसाठी डेरिव्हेशन काढायचे आपल्याला, एक सिंपल क्यूबिक सेल साठी आणि दुसरं बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल साठी, तिसरं आहे फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. आणि हे अभ्यासक्रमातून डेरिव्हेशन काढलं, याच्यावर प्रॉब्लेम पण येणार नाही आणि हे डेरिव्हेशन पण येणार नाही, याचा विचार आपण करणार नाही. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर या सेल साठी पॅकिंग इफिशियन्सी काढायची, फॉर्म्युला पहा, फॉर्म्युल्यानुसार आपण काय करूया, मग हा पॉइंट काढूया, हाही पॉइंट काढूया, फॉर्म्युल्यात किंमत टाकूया, इथेही टाकू, यासाठी पण टाकू. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता, जर तुम्हाला या सेलची पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे, मग तुम्हाला हे 2 आकडे लागतील. काय? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन द युनिट सेल ते आपण काढू, डिवाइडेड बाय काय पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल ते आपण काढू, फॉर्म्युल्यात किंमत टाकू, आपल्याला काय मिळेल, पॅकिंग इफिशियन्सी. इथेही तसंच बॉडी सेंटर्ड क्यूबिकचाही विचार करू आपण आणि आपण पॅकिंग इफिशियन्सी दोन्ही सेलसाठी काढूया. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, अगदी सोपं आहे, काही कठीण नाही. म्हणजे तुम्हाला हे 2 पॉइंट काढता आले पाहिजेत फक्त. म्हणजे या फॉर्म्युल्यात आपण नंतर किंमत टाकूया. चालेल. आता जाऊया आपण सिंपल क्यूबिक सेलची पॅकिंग इफिशियन्सी. साधारणतः 4 स्टेप्स मध्ये आपल्याला ही काढता येते. छोट्या छोट्या स्टेप आहे, 1-1, 2-2 ओळीच्या, पण त्या समजून घ्यायच्या आहेत तुम्हाला आता. चालेल. मग आपण जाऊया आता, बघा 2 भाग करतो मुद्दाम. काय काढायचं आहे तुम्हाला, पॅकिंग इफिशियन्सी. फॉर्म्युला माहिती आहे, सांगितला, शेवटी वापरावा लागेल तो. कोणासाठी? फॉर सिंपल क्यूबिक सेल. बरोबर. आता सिंपल क्यूबिक सेल कशी असते माहिती आहे आपल्याला, भरपूर अभ्यास केला आपण याचा. किती पार्टिकल पासून तयार झालेली असते? 1, हे माहिती आहे सगळ्यांना. बॉडी सेंटर्ड 2, फेस सेंटर्ड 4, पाठच झाला असेल आता. मग आता सिंपल क्यूबिक सेल साठी तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे आणि ओपन स्पेस किती असतो तो पण काढायचा आहे. बरोबर. मग आता सिंपल क्यूबिक सेल मी इथे थोडक्यात काढतो आहे. काय आहे क्यूबिक सेलचे डायमीटर्स, पॅरामीटर्स आपले, A = B = C, नाही का. A B C सारखाच असतो आणि सगळे अँगल काय असतात, अल्फा बीटा गॅमा हे 90 90 90 चे असतात. 90 90 90. हा हे A असेल, हे पण A असेल, बरोबर आहे, आणि हे पण किती असतं, A असतं, नाही का. हे आपली सिंपल क्यूबिक सेल. इट कंटेन 8 पार्टिकल ऍट द 8 कॉर्नर ऑफ द क्यूबिक युनिट सेल कॉल्ड एज ए प्रिमिटिव्ह युनिट सेल, नाही का. मग आता हे पार्टिकल जे आहेत, मी आता आपल्या कामाचे जे आहेत ते 2च दाखवतो. इथे पहा, हा एक या कोपऱ्यावर असेल आणि एक या कोपऱ्यावर, खालचे 2 फक्त. चालेल. हे असे 2 पार्टिकल. आता सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे ही, बरोबर आहे. देयर आर 8 पार्टिकल्स. नाउ दॅट पार्टिकल्स आर टचिंग टू इच अदर. हे पार्टिकल एकमेकांना टच करतात. पुन्हा पहा एकदा, ही आहे आपली सिंपल क्यूबिक सेल. आठवतं प्रत्येकाला? हे 8 पार्टिकल आहेत, दिसलंय. मग हे पार्टिकल एकमेकाला जोडलेले आहेत, बरोबर आहे की नाही. आपण काय करतो, जेव्हा हे युनिट सेल काढतो तेव्हा त्याचे सेंटर जोडत असतो. म्हणजे याचं सेंटर, याचं सेंटर, याचं सेंटर, याचं सेंटर, असा तो चौकोन तयार होईल. A = B = C. A B C तिन्ही सारखंच असतं. इथे आपण त्याला A म्हटलेलं आहे. याला म्हणायचं आता एज लेंथ. ही जी एज आहे, कडा आहे, याची लेंथ किती आहे, आता स्मॉल a म्हटलं आपण. चालेल. सिंपल क्यूबिक साठी A = 8 लेंथ म्हणूया आपण त्याला. चालेल. हे आलं लक्षात तुमच्या. आता आपण जाऊया, आपल्याला ओपन स्पेस काढायचा आहे, पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे सेलची. मग आता आपण काय सुरुवात करायचं, अगोदर व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल काढायचं, व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल काढायचं, फॉर्म्युल्यात किंमत टाकायची, उत्तर काढायचं पॅकिंग इफिशियन्सीचं. चालेल. मग आता पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करूया, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल काढूया. काय काढू आपण, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल.
हे पॉइंट नाही लिहिले तरी चालेल, स्टेप बाय स्टेप, फक्त त्या फॉर्म्युल्यानुसार दोन किमती काढा, तुम्हाला कॅल्क्युलेशन करून उत्तर सहज काढता येतं. व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. मग आता इथे लेट ए इक्वल टू काय म्हणायचं याला, एज लेंथ म्हणायचं. ही दिसते हे एवढं अंतर, हे ए आहे, हे पण ए आहे, हे पण ए आहे. लेट ए इज इक्वल टू एज लेंथ. लेट रेडियस ऑफ द पार्टिकल इज स्मॉल आर. हे अंतर रेडियस ऑफ द पार्टिकल किती आहे म्हटलं मी, स्मॉल आर. म्हणजे हे आर असेल आणि हे आर असेल, नाही का. हे बघा, हे पार्टिकल एकमेकाला जोडलेले आहेत. मग याच्यामधलं अंतर सेंटर पासून सेंटर पर्यंतचं हे आर आणि हे आर पार्टिकल एकमेकाला जोडलेले आहेत. बघा, हे जर असेल असं, तर आता हे इथे मध्यबिंदू असेल, बरोबर आहे. आणि हे अंतर जोडल्यानंतर बघा, याची रेडियस आणि याची रेडियस, म्हणजे हे अंतर काय झालं पहा बरं. हे अंतर किंवा हे अंतर किंवा हे सगळे ए आहेत. पण रेडियसच्या टर्म मध्ये जर बघितलं तर ए इज इक्वल टू काय झालं, आता टॉईस आर झालं. हे समजलं का पहा बरं प्रत्येकाला. ए इज इक्वल टू टॉईस आर. हे अंतर रेडियसच्या स्वरूपात बघितलं तर हा आर आणि हा आर, म्हणजे ए इज इक्वल टू ट्वाइस आर. लेट स्मॉल आर इज इक्वल टू रेडियस ऑफ द पार्टिकल. ऍटम, आयॉन, मॉलिक्युल काही असो, आपल्याला पार्टिकल म्हणायचं त्याला. आर म्हणजे कोण, आता रेडियस ऑफ द पार्टिकल. नाउ हियर ए इज फ्रॉम द डायग्राम इट कॅन बी सीन दॅट ए इज इक्वल टू ट्वाइस आर. हे अंतर, याची रेडियस ट्वाइस आर झाली. मग आर इज इक्वल टू काय झालं पहा बरं, ए डिवायडेड बाय 2. आर इज इक्वल टू, याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आता काढूया आपण व्हॉल्यूम ऑफ द सेल. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय राहील मग, व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक सेल. क्यूबिक सेल इज ए मल्टिप्लाइड बाय ए. लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, म्हणजे या संपूर्ण क्यूबचा व्हॉल्यूम किती आहे, ए मल्टिप्लाइड बाय ए. म्हणजे या युनिट सेलनं किती जागा घेतली, स्पेस मधली ए क्यूब एवढी जागा घेतली. याला म्हटलं मी व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. काही बिघडलं, हा एवढा युनिट सेलचा व्हॉल्यूम आहे. हे अंतर ए इंटू ए बरोबर काय झालं, ए क्यूब. ए ची किंमत किती आहे, ट्वाइस आर. कुठे, या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये, बरोबर आहे की नाही. मग आता माझा पहिला पार्ट व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल तर मी काढला. आता एवढ्या जागेमध्ये हा एवढा युनिट सेलचा व्हॉल्यूम आहे. आता याच्यामध्ये जागा किती व्यापली युनिट सेल मध्ये, ही एवढी जागा युनिट सेलची आहे. आता पहा, व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल काढूया आपण. एका पार्टिकलचा व्हॉल्यूम किती असतो, आता याला मी स्टेप सेकंड म्हणतो. व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल. पार्टिकलचा व्हॉल्यूम कसा काढतात आता हे पहा. हा आहे आपला स्फिअर, हा एक पार्टिकल असेल तर स्फिअरचा व्हॉल्यूम कसा काढायचा आहे तुम्हाला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे मॅथमॅटिक्स मध्ये, 4/3 पाय आर क्यूब. माहिती आहे ना. जसा क्यूबचा ए इंटू ए आहे, ए क्यूब व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. तसं या स्फिअरचा जर तुम्हाला आता व्हॉल्यूम काढायचा असेल तर कोणता फॉर्म्युला आहे, 4/3 पाय आर क्यूब. हे माहिती आहे सगळ्यांना, 8वी 9वीतच येऊन गेलेलं असतं. व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल, हा पार्टिकल आहे, स्फिअर आहे. मग याचा व्हॉल्यूम किती झाला आता, 4/3 पाय आर क्यूब. काही अडचण, एका पार्टिकलचा व्हॉल्यूम झाला 4/3 पाय आर क्यूब. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द पार्टिकल. पाय 4/3 पाय आर क्यूब. मग याची रेडियस किती आहे म्हटलं आपण, आर. मग आता हे जे आर आहे इन टर्म्स ऑफ एज लेंथ घेऊन टाकतो मी. आर ची किंमत किती काढली तुम्ही या सेल साठी, a/2. इथे मी आर ची किंमत टाकतो आणि व्हॉल्यूम ऑफ द वन पार्टिकल इन टर्म्स ऑफ एज लेंथ जर काढलं तर ते काय होईल मग, 4/3 पाय. हे झालं a/2 आणि त्याचा क्यूब. आर ची किंमत किती आहे, a/2 टाकली किंमत. सोडवा बरं याला. मग हे झालं 4/3 पाय. हे काय झालं, a चा क्यूब, 2 इंटू 2 म्हणजे किती, 8. हे 4 दुनी 8, बरोबर आहे. आणि 3 दुनी 6 म्हणजे काय होईल, पाय ए क्यूब.
आणि डिवायडेड बाय काय होईल, हे 4 दुनी 8 आणि 3 दुनी 6. पहा बरं, हे आलं का लक्षात? काय केलं मी आता, हे पहा, करा भागाकार. हे 4 1 4, 4 दुनी 8, हे 3 दुनी 6 आणि हे काय उत्तर आलं मग, पाय. त्यानंतर हा a क्यूब दिसला, हा पाय, हा a क्यूब डिवायडेड बाय हे 3 दुनी 6. काही बिघडलं का? आता हे झालं तुमचा एका पार्टिकलचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल. पाय डिवायडेड बाय 6 इंटू a क्यूब. आता असे किती पार्टिकल असतात सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये? आठवलं किती? एकच. म्हणजे पहा, या युनिट सेलचा व्हॉल्यूम आहे तुमचा a क्यूब. हा a क्यूब व्हॉल्यूम झाला. या एवढ्या व्हॉल्यूम मध्ये एकच पार्टिकल आहे, ज्याचा व्हॉल्यूम किती काढला तुम्ही, हा काढला. याचा व्हॉल्यूम रेडियस इन टर्म्स ऑफ रेडियस एवढा आहे, तो 4/3 पाय आर क्यूब. आपण इन टर्म्स ऑफ ए काढला तर त्यानुसार मग हा एवढा व्हॉल्यूम झाला तो, नाही का? एकच पार्टिकल आहे इथे. मग आता या युनिट सेलचा व्हॉल्यूम झाला ए क्यूब. यातला स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल किती झाला? ही एवढी सेल एवढा व्हॉल्यूम आहे, याच्यात किती ऑक्युपाय? एकच पार्टिकल आहे. भलेही ती या कोपऱ्यावर 18 18 18 18 18 आहे, म्हणजे एकाच पार्टिकलची जागा त्यांनी व्यापलेली आहे आणि तो झाला एवढा 4/3 पाय आर क्यूब म्हणा, किंवा इन टर्म्स ऑफ एज लेंथ तो एवढा व्हॉल्यूम या पार्टिकलनं ऑक्युपाय केला. किती होता? ए क्यूब. ए क्यूब पैकी इन टर्म्स ऑफ ए क्यूब, हे पहा, इन टर्म्स ऑफ ए, याचा व्हॉल्यूम ए क्यूब आहे. आता स्पेस ऑक्युपाइड इन टर्म्स ऑफ ए क्यूब काढला आपण. पार्टिकल एवढी जागा व्यापलेली आहे, एकच पार्टिकल आहे. मग आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द युनिट सेल काढतो मी. युनिट सेल मध्ये या पार्टिकलनं व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल युनिट सेल. तिसरी स्टेप घेतो मी आता इथे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. एकच पार्टिकल आहे, simple cubic unit cell, it contain one particle, so volume of particles in unit cell. आपल्या पॅकिंग इफिशियन्सी मधला हा व्हॉल्यूम किंवा स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन युनिट सेल इज इक्वल टू किती होईल? एकच पार्टिकल असल्यामुळे हा जसाच्या तसा राहील, पाय a क्यूब डिवायडेड बाय 6. आता जाऊया आपल्या पॅकिंग इफिशियन्सी कडे. आता पहा, पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला कसा तयार झाला तो ते इथे सांगतो, तो तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. आता कोरिलेशनने विचार करा अगोदर, म्हणजे तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी कशी काढली ते समजेल. आता या युनिट सेलचा एकूण व्हॉल्यूम किती? ए क्यूब. एवढी जागा आहे माझ्याकडे, ए क्यूब. तो झाला व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. याच्यात जागा प्रत्यक्षात किती व्यापल्या गेली? एका पार्टिकलनी. बाकीचं काय झालं मग? ओपन स्पेस. ही किती जागा आहे आता स्पेस ऑक्युपाइड? ही एवढी आहे, बरोबर आहे की नाही? 100 पैकी किती? ए क्यूब होता. मग ए क्यूब कोरिलेशन कसं लिहितात पहा. ए क्यूब व्हॉल्यूम पैकी किती जागा व्यापल्या गेली? पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. ए क्यूब या युनिट सेलचा व्हॉल्यूम, याच्यापैकी प्रत्यक्षात जागा किती व्यापल्या गेली? पाय बाय 6 ए क्यूब. तर 100 ला किती, म्हणजे पर्सेंटेज आहे की 100 ला किती, बरोबर आहे? म्हणजे काय करायचं अशा वेळेला? क्रॉस मल्टिप्लिकेशन, यालाच आपण कोरिलेशन म्हणतो. मग 100 पैकी किती म्हणजे पर्सेंटेज, म्हणजेच आपली पॅकिंग इफिशियन्सी आहे. बघा पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग इफिशियन्सी काढा बरं. मग आता इथे पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 मल्टीप्लाइड बाय 100 आणि डिवायडेड बाय ही क्वांटिटी ए क्यूब. ए क्यूब कॅन्सल, काय शिल्लक राहिलं पहा बरं. मग आता पाय इंटू 100 डिवायडेड बाय 6. पायची किंमत टाकून द्या, 3.142 इंटू 100 डिवायडेड बाय 6. आता हे जर आपण कॅल्क्युलेटर वर केलं तर हे उत्तर किती येतं पाहूया आपण, ठीक आहे? आता मी हे तुम्ही पाठच करून टाकायचं आहे. मी आता काय करतो की हे उत्तर काढतो. पहा किती? 3.142 मल्टीप्लाइड बाय 100
आणि डिवायडेड बाय 6, हे उत्तर आलं 52.3666 वगैरे. तर हे मी आता इथे लिहून टाकतो. पहा किती आलं, 52.3666 आहे, हा 7 हे झालं पर्सेंटेज तुमचं. यालाच आपण म्हटलेलं आहे पॅकिंग इफिशियन्सी. इट इज द स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन द युनिट सेल. हा युनिट सेलचा व्हॉल्यूम ए क्यूब होता, त्यापैकी एकच पार्टिकल तेवढ्या जागेत आहे, त्या पार्टिकलचा व्हॉल्यूम काढला, तो एवढा भरला. मग ए क्यूब पैकी एवढी जागा व्यापली तर 100 पैकी किती, हे झालं कोरिलेशन. उत्तर काढलं 52.37 आलं. आता हा फॉर्म्युला तेच केला आपण, पॅकिंग इफिशियन्सी आठवा. आता तुम्ही हे असं कोरिलेशनने लक्षात ठेवलं, नो प्रॉब्लेम, बरोबर आहे. पण आपल्या पुस्तकात जे दिलं ते सांगतो. आता हेच उत्तर कसं आलं. आता तो पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला त्याने अशाच पद्धतीने तयार केला, कोरिलेशनने, बरोबर आहे. 100 पैकी किती. मग आपण मात्र इथे आता डायरेक्ट फॉर्म्युला लिहू. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू काय होतं, स्पेस किंवा व्हॉल्यूम काही म्हणा, स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टीप्लाइड बाय 100. घेतला होता अगोदर, सुरुवात केल्याबरोबर आपण. टाकावर किंमत आता. So packing efficiency is equal to space occupied by the particle in the unit cell. Space म्हणजेच व्हॉल्यूम occupied by the particle in unit cell किती, पाय a cube divided by 6, हे बरोबर आहे, इंटू हे 100 इथे लिहून टाकतो. आणि यालाच डिवायडेड बाय कोण आहे, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल किती काढलाय तुम्ही, a cube, द्या टाकून, मल्टीप्लाइड बाय a cube. आता ए क्यूब कॅन्सल करा, झालं. मग कोण, पाय मल्टीप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 6, 3.142 इंटू 100 डिवायडेड बाय 6 म्हणजे किती आलं हे, 52.37% झालं आपलं एक्सप्रेशन. हा फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवा. एज लेंथ जर माहित असेल तर रेडियस काढता येते आपल्याला, तर त्याचे आपण प्रॉब्लेम घेणार आहे तेव्हा सांगेल या फॉर्म्युल्याचा काय फायदा होतो आपल्याला. चालेल. मी मागे सांगितलं होतं की आपल्याला या प्रकरणामध्ये जर काय माहिती असेल, डेन्सिटी माहिती असेल आणि तो पदार्थ सिंपल आहे की बॉडी सेंटर्ड आहे की क्यूबिक सेंटर्ड आहे, हे जर माहिती असेल तर आपण त्या ॲटमची, पार्टिकलची रेडियस काढू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा फायदा. ॲटमची रेडियस कशी काढतात ती या पद्धतीने काढल्या जाते याच फॉर्म्युल्यानुसार. तर त्याचे प्रॉब्लेम घेणार आहोत आपण. मग याला म्हणायचं पॅकिंग इफिशियन्सी. मग आता ओपन स्पेस किती, एवढी जागा व्यापली, 100 मधून वजा करा, 100 मायनस 52.37 करा, ते जे काही येईल समजा 47 पॉईंट समथिंग, तर 6.3 ते काय झालं त्याचं, मग ओपन स्पेस, एम्प्टी स्पेस, वाईड स्पेस असं म्हणायचं त्याला. संपलं हे एक्सप्रेशन, काही अडचण नसावी. आता याच पद्धतीने अशा 4 स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. कोणासाठी, बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेलसाठी. चालेल. पहावर मग हा फॉर्म्युला लक्षात आलाय. मग तुम्ही असं कोरिलेशनने मांडलं तरी तेच उत्तर येतं. हे कोरिलेशनच ऍक्च्युअली आहे, तिथूनच घेतलं इंटू 100 आपण. पण फॉर्म्युला पाठ करा, या किमती टाका, उत्तर काढा, तेच आलं. किंवा मी सांगितलं कोरिलेशन, त्याने सोडवा, तेही बरोबर येईल. तर हे झालं आपलं पहिलं एक्सप्रेशन. व्हिडिओची लांबी वाढू नये म्हणून ते थांबवतो आणि लगेच 11व्या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल घेऊया. ठीक आहे. गुड लक.